मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक आहे। पालिका एक महत्त्वाची बातमी ठाकरेंकडून खासदार फुटीच्या चर्चेनंतर आता डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न। खासदार फुटणार या फनवर विश्वास ठेवू नका, खासदार सोबतच आहेत असं ठाकरेंनी म्हटलंय। ईशान्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांसोबत ठाकरेंची मातोश्रीवर एक बैठक झाली। संजय दिना पाटील सोबत तफांवर विश्वास ठेवू नका असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। ठाकरेंकडून खासदार फुटीच्या चर्चेनंतर आता डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू आहे। अफवांवर विश्वास ठेवू नका, खासदार फुटणार नाही, ते आपल्या सोबतच आहेत असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। ईशान्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांसोबत ठाकरेंची मातोश्रीवर बैठक झाली। संजय दिना पाटील सोबत आहेत, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। 22 जून रोजी ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडणार आहे। ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील आपल्या सोबत, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका। खासदार फुटणार या अफवांवर विश्वास ठेवू नका, ते सर्व खासदार आपल्या सोबत। ज्या खासदारांसंदर्भात संशय व्यक्त केला जातोय त्या खासदारांना स्पष्टीकरण देण्याच्या सूचना दिल्यात। पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित का राहिलात हे सुद्धा कार्यकर्त्यांना सांगा अशा सूचना दिल्यात। पक्षाची एकजूट राहू द्या अशा सूचना अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना केल्यात। खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचं डॅमेज कंट्रोल। ईशान्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीत 22 जून रोजी आमदारांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक होणार आहे। शिवालयामध्ये ही बैठक होईल 22 जूनला। तर ईशान्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक झाली। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक पार पडलेली आहे, तर 22 जूनला शिवालयामध्ये ठाकरेंच्या आमदारांसोबत बैठक होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा यंदा हिरक महोत्सवी वर्धापन दिन। शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन 19 जूनला मुंबईत साजरा होणार आहे। याची जय्यत तयारी सुरू। उद्धव ठाकरे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत। षण्मुखानंद सभागृहात ठाकरेंचा तर नेस्को सेंटरमध्ये शिंदेंचा वर्धापन दिन होईल। ठाकरेंच्या शिवसेनेचा षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन होईल, तर नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन होईल।